वाईन शॉपचा परवाना देण्याचे आमिष देऊन तब्बल 62 लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील कान्हाडला येथे उघडकीस आला आहे। या प्रकरणी किरमठी येथील प्रकाश हरिश्चंद्र देशकर वयवर्ष 62 यांच्या तक्रारीवरून नागपूर येथील राजेश लक्ष्मण हजारे वयवर्ष 49 व भंडारा तालुक्यातील गिरोला येथील डीम राजेंद्र काटेखाय वयवर्ष 46 यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकाश देशकर यांनी देशी विदेशी दारूच्या वाईन शॉपच्या परवान्यासाठी हजारे व काटेखाय यांच्याशी संपर्क साधला होता। यावेळी आरोपीने शासनाच्या मंत्रालयातून या परवान्यासाठी जवळपास कोटी रुपयांचा खर्च सांगितला होता। या कामासाठी प्रकाश देशकर यांनी 2.5 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली। त्यानुसार दोघांना लाख रुपये दिले आणि 60 लाख रुपये देऊनही आरोपींकडून वाईन शॉपच्या दुकानाचा परवाना न मिळाल्याने फसवणूक झाल्याचा संशय आला। देशकर यांनी दोघांविरोधात लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।